नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आपल्या जादुई रामायण मालिकेत तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. गेल्या भागात आपण ऐकली होती राजकुमारी सीतेची जन्मकथा. ती नन्ही परी जी आपल्याला मिथिलेच्या शेतात सापडली होती आणि त्याआधी आपण पाहिलं होतं अयोध्येच्या 4 राजकुमारांचं आगमन, राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आज आपण ऐकणार आहोत की हे 4 राजकुमार सुरू करत आहेत एक खूपच महत्वाची वाटचाल, ज्ञानाची वाटचाल. तयार आहात का? चला तर मग करूया आजच्या गोष्टीची सुरुवात. राजकुमारांची ज्ञान यात्रेची सुरुवात. अयोध्येचा राजवाडा नेहमीच हास्याने आणि लहानग्या पावलांच्या आवाजाने भरलेला असायचा. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न लवकर लवकर मोठे होत होते. ते हुशार, दयाळू आणि खूपच जिज्ञासू होते. ते छोटे छोटे धनुष्यबाण खेळायचे, शहाण्या वृद्ध लोकांकडून गोष्टी ऐकायचे आणि रोज काहीतरी नवीन शिकायला त्यांना खूप आवडायचं. एक दिवस राजा दशरथ आपले राजगुरू ऋषी वशिष्ठ यांच्याशी म्हणाले, गुरुजी, मुलं मोठी होत आहेत, आता वेळ आली आहे. आणि हे म्हणताच ऋषी वशिष्ठ हसत म्हणाले, हो महाराज, त्यांनी आता शिक्षा सुरू केली पाहिजे गुरुकुलात. आता मुलांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, गुरुकुल म्हणजे नेमकं काय? ठीक आहे, मी सांगते. प्राचीन काळात मुले मोठ्या शाळांमध्ये नाही जायची, ते जायचे गुरुकुलात, एका शांत जंगलात, ऋषींच्या आश्रमात, जिथे ते शिकायचे वाचन, लेखन, प्रामाणिकपणा, शौर्य, दयाळूपणा आणि भविष्यात राज्य कसे चालवायचे ते सुद्धा ते गुरुकुलातच शिकायचे. जेव्हा राजकुमारांना कळले की ते गुरुकुलात जाणार आहेत, त्यांना बरेच प्रश्न पडले. आम्हाला खरंच राजवाडा सोडावा लागणार आहे का? हे ऐकताच राणी कौशल्या रामला बिलगून म्हणाल्या, बाळा, गुरुकुल तुला जगाचं ज्ञान देईल. तू प्रेम आणि शौर्याने नेतृत्व करणं शिकशील. राणी सुमित्रा लक्ष्मणाला म्हणाल्या, धैर्यवान हो माझ्या शूरवीरा, तू आम्हाला अभिमान वाटेल असंच करशील. राणी कैकेयी भरत आणि शत्रुघ्नाला म्हणाल्या, निसर्गाशी मैत्री करा मुलांनो आणि नेहमी आपल्या गुरूंचं ऐका. आणि मग एका सुंदरशा सकाळी 4ही राजपुत्र हात जोडून आणि हसऱ्या मनाने राजवाड्यातून बाहेर पडले. ते अणवांनी मौशार जंगलाच्या वाटेने चालले होते. वर पक्षी गात होते आणि थंड वारा त्यांना स्पर्श करत होता. थोड्याच वेळात ते पोहोचले ऋषी वशिष्ठांच्या सुंदर आश्रमात, जे आता त्यांचे नवीन घर होणार होते. गुरुकुल साधं होतं, पण आनंदाने भरलेलं होतं. तिथे अजूनही बरेच विद्यार्थी होते, जे झाडांच्या खाली बसून मनापासून शिकत होते. इथे राजकुमारांनी अनेक अद्भुत गोष्टी शिकल्या. संस्कृतचे श्लोक शिकलेत, लाकडी धनुष्याने धनुर्विद्या शिकली, साफसफाई पण शिकले, स्वयंपाकात मदत करणं शिकले, घोडसवारी, तलवार चालवणे. अरे एवढंच काय, तर जंगलातून लाकूड तोडून आणणे आणि त्याच सोबत प्रत्येक झाड, प्राणी आणि मोठ्यांचा आदर करणे पण ते इकडेच शिकले. सगळ्यात महत्वाचे काय शिकले माहितीये मुलांनो? त्यांनी शिकले नम्रपणा आणि कृतज्ञता. ते राजकुमार असले तरीही राम नेहमी इतरांना मदत करायचा आणि आपले अन्न सगळ्यांसोबत वाटायचा. लक्ष्मण रामाची कधीच साथ सोडत नसे. भरत प्रत्येक सहजीवाशी प्रेमाने वागत असे.
आणि लहानगा शत्रुघ्न सगळ्यांना हसवत असे. वेळ वाऱ्यासारखा निघून गेला. राजकुमार अधिक शहाणे, बलवान आणि दयाळू बनत राहिले. पण एके दिवशी सकाळी जेव्हा पक्षी आपले गोड गाणं गात होते, तेव्हा गुरुकुलात एक खास पाहुणे आले. कोण आहेत हे पाहुणे? सांगते. ते होते एक तेजस्वी ऋषी, ज्यांच्या डोळ्यात चमक होती आणि आवाज जो जणू गर्जनाच वादळाची. त्यांचे नाव होते ऋषी विश्वामित्र आणि ते आले होते एक खास विनंती घेऊन रामासाठी. पण ती विनंती काय होती आणि ते गुरुकुलात का आले? अरे बापरे, आता रामाची पुढची वाटचाल कुठे? थांबा, हे आपण सगळं जाणून घेणार आहोत. पण त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, ते बेल आयकन पण दाबा हा. पुढील भागात आपण बघूया महर्षी विश्वामित्रांची विनंती. त्यात अजून जादूच्या घटना आहेत. तोपर्यंत जिज्ञासू राहा, दयाळू बना आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा. चला मग सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणा, जय श्रीराम.